मागून घेतात मराठी असं शेतकरी म्हणतात. आम्ही गेलो होतो राष्ट्रीय. मला आपल्याला परत एकदा सांगायचं आहे, 2,71,586 हेक्टर क्षेत्राचं ऑलरेडी नुकसान त्या ठिकाणी शासनाला कळवलं गेलेलं आहे. कधी कधी आता आपण ह्या शेतामध्ये उभं राहिलो, इकडे जाता येत नाही, परंतु इथं उभं राहून पण तिथलं नुकसानीचं जर नोंद केलेली आहे, डोळ्याने दिसत आहे नुकसान झालेलं, तर त्या पद्धतीने आकडेवारी आलेली आहे ना. म्हणजे आपल्याला त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याला ते मिळालं पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे. आणि त्या पद्धतीने आकडेवारी असं बोलते आहे की जवळपास पूर्ण जिल्हा याच्यातनं कव्हर झालेला आहे. अजितदादा राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांनी असं निर्णय घेतला की 1 महिन्याचं जे वेतन आहे आमदारांचं आणि मंत्र्यांचं ते या पूरग्रस्त भागांतील ऑलरेडी हा निर्णय सर्व मंत्री महोदयांपासून सर्व लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यात मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आमच्या अनेक शिक्षक बंधू भगिनींच्या संघटनांनी स्वतःहून त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि 1 दिवसाचं राज्याच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं वेतन त्यांनी या अतिवृष्टीच्या साठीच्या नुकसान भरपाईमध्ये खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने विभागाच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो.